नाही नाही, आता पावसाळा येतो आणि पावसाळ्यापूर्वी वरळीमध्ये रस्त्याची साफसफाई, ड्रेनेजची साफसफाई, पावसाळी गटारांची साफसफाई, झाडांची हे ट्रिमिंग व्हायला पाहिजे, छोटे छोटे खड्डे आहेत आणि स्वच्छता या सगळ्याच्या संदर्भाने माननीय आदित्य साहेबांनी बैठक लावली होती. एक आढावा बैठक होती आणि त्या आढावा बैठकीत त्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यात आलेला आहे. व्हिडिओ काढू का? हाँ सही बोला था। आप जो आज जी मीटिंग लावली होती ती सन्माननीय आदित्य उद्धव ठाकरे साहेब जे आमचे आमदार आहेत, शिवसेनेचे नेते, त्याचप्रमाणे पद्मजा आशिष चेंबूरकर जे आमच्या प्रभाग समिती अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली ही मीटिंग होती. आणि त्या मीटिंगमध्ये सर्व अधिकारी होते, स्वतः आमच्या वॉर्ड ऑफिसर होत्या. पावसाळ्यापूर्वीची काय तयारी केली पाहिजे त्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक होती. परंतु आदित्य साहेबांना आगंतुक काही पाहुणे आलेले आहेत आमच्याकडे पक्षाच्या काही याच्यासाठी भेटायला, म्हणून ते तिथे थोडेसे अडकले. परंतु इथे पद्मजा आशिष चेंबूरकरांनी चांगली मीटिंग चालवली, सगळ्यांचे प्रश्न आम्ही ऐकून घेतले आणि प्रत्येक प्रश्नावरती अधिकाऱ्यांनी बऱ्यापैकी समर्पक उत्तरं पण दिली आणि बऱ्यापैकी कामही करतायत. त्यामुळे वरळी कोळीवाड्यामध्ये हेमांगी वरळीकर आहे, उपमहापौर आपल्या माजी, त्यांच्याकडे पण अनेक प्रॉब्लेम आजही आहेत, पण अनेक प्रॉब्लेम सुटले पण आहेत. त्यामुळे या सगळ्याचा आढावा घेत असताना विभाग प्रमुख म्हणून आशिष चेंबूरकर, सुनील शिंदे, आमदार सचिन भाऊ अहिर हे सगळे उपस्थित होते. आबोली खाडे 198 बरेचसे आम्ही सगळ्यात महिला नगरसेविका तो उपस्थित होतोच. त्यामुळे बऱ्यापैकी आढावा घेतलेला आहे आणि सेस आणि नॉनसेस प्रॉपर्टीबद्दल आशिष चेंबूरकर जरा सविस्तर सांगतील. एकंदर तुम्हाला माहिती आहे पावसाळा आता काही महिन्यातच या ठिकाणी चालू होईल, म्हणजे चालू झाल्यात जमावेल या ठिकाणी. खरं तर आपल्याकडे सेल्सच्या प्रॉपर्टी आहेत, डिलिमिटेड कंडिशनमधल्या इमारती आहेत आणि पावसाळ्यात अनेक घटना घडत असतात, इमारत कोसळत असतात, कळलं, जीवितहानी या ठिकाणी होत असते. म्हणून आपण या ठिकाणी या बैठकीमध्ये सांगितलं की बाबा पूर्वी सर्वे व्हायचा, ज्या डिलिमिटेड कंडिशनच्या C1च्या इमारती नोटीस सगळीकडे लावली, त्यामुळे त्या अशा सर्वे व्हायचा, ते सर्वे करणारे त्यांना अगोदर अहवाल दिला जायचा वॉर्डातून. मग ती C1 डिलिमिटेड कंडिशनमध्ये आहे का नाही इमारत, त्याच्यासाठी व्हिजिट याने तर IITचे त्या ठिकाणी लोक येऊन ते त्या ठिकाणी सर्वे करून जायचे. म्हणून आम्ही आता माननीय सहाय्यक आयुक्तांना विचारलं, म्हटलं तुम्ही याच्या माध्यमातून काय या ठिकाणी केलेलं आहे, कळलं ना. आज मुंबई महानगरपालिकेच्या ज्या इमारती आहेत, अशा ज्या डिलिमिटेड कंडिशनमध्ये आहेत, ती आपली भूमिका आहे, ते आपण आपल्या पद्धतीने तुम्ही करा. पण म्हाडाच्या बाबतीमध्ये ज्या इमारती आहेत, ज्या सेल्स प्रॉपर्टी आहेत, त्याच्या संदर्भामध्ये आपण काय भूमिका घेणार आहात, कळलं. कारण शेवटी इमारत काय कोसळली का काय झालं, कळलं ना, तर मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा तिथे राबते, अमुक सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतात. पण काही अशा गोष्टी असतात त्याचे सगळे अधिकार म्हाडाकडे या ठिकाणी असतात. म्हणून आम्ही या ठिकाणी सूचना केली, तुम्ही म्हाडाला कळवा की बाबा ह्याच्या माध्यमातून काय करावं लागेल, ह्याच्या माध्यमातून नेमकं धोरण काय अवलंबावं लागेल, फास्टेस्ट धोरण, फास्ट ट्रॅकमध्ये काय करायला लागेल. नाही C1ची नोटीस म्हणजे ज्या तुम्ही चेक करा इमारती, बरोबर आहे, आणि ज्या म्हाडाच्या ज्या सेल्स प्रॉपर्टी आहेत त्याला आपण C1 दिलेली असेल, मग त्याची प्रक्रिया का थांबली गेली, कळलं ना. म्हणजे आता समजा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये थांबली असेल, C1 तर झालेली आहे, डिलिमिटेड कंडिशनमध्ये आहे, लोक त्या ठिकाणी राहतात, मग उद्या जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण घेणार, कळलं ना. ह्याच्यामध्ये नाहीतर तुम्ही ह्या गोष्टीसाठी कोणाचा तरी अभिप्राय घ्या, न्यायालयीन फास्ट ट्रॅकवर तुम्ही अभिप्राय घ्या आणि योग्य तो न्याय तिथे राहणाऱ्या रहिवाशांना त्या ठिकाणी मिळाला पाहिजे सेल्स प्रॉपर्टीमध्ये. ही भूमिका आम्ही या ठिकाणी स्पष्ट केली. किशोर पिछा